बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। यामुळे विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरली असून त्यांनी न्यायालयाला हाताशी धरून महाराष्ट्र बंद हाणून पाडला असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी केला। शनिवारी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कम्युनिस्ट आदी सर्व पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पूनमगेट येथे तोंडाला काळ्या फिती बांधून मूक निषेध आंदोलन करण्यात आले। आपण जरी बंद करत नसलो तरी तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करावं असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले होते। राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे, बदलापूर येथील त्या शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करावी, नराधमावर व दिरंगाई करणाऱ्या शाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्या पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी केली। विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात असलेल्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, सोलापूर शहरातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना जय महाराष्ट्र। आज रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं आपण सर्व घटक पक्ष निषेध आंदोलन आयोजित केलं होतं। या आंदोलनाला आपण सर्वजण उपस्थित आहात। खरं म्हणजे सोलापूर बंद, महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि न्यायालयाला हाताशी धरून न्यायालयाच्या माध्यमातून बंद हाणून पाडायचा प्रयत्न केला। परंतु आदरणीय उद्धवजी यांनी आम्हाला आदेश दिला, बंद नाही तरी आपण सर्वजण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधाव्यात आणि मूकपणे आंदोलन करावं, निषेध आंदोलन करावं आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। बांधवांनो, जी परिस्थिती, भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बदलापूरच्या या चिमुकलीवर अन्याय झाल्यानंतर अत्याचार केलेल्या त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि त्याला जे लोक पाठीशी घालतात त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।